अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातनं बांधणी भक्कम करा. स्थानिक पातळीवर निर्णय घ्या. उद्धव ठाकरेंचे आदेश. महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारली जाणार. पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे सुमारे 63 लाख हेक्टर क्षेत्राचं मोठं नुकसान. लवकरच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं शेतकऱ्यांना आश्वासन. ठाकरेंच्या काळातील शिवभोजन थाळी योजना सुरूच ठेवणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा. शिवभोजन थाळी योजनेसाठी 200 कोटी रुपये मंजूर. भारतातनं अमेरिकेला जाणं सुद्धा आता महागलं. अमेरिकेच्या विमानांच्या तिकिटांमध्ये मोठी वाढ. तिकिटांचे दर 37,000 आता थेट 70 ते 80,000. हिंगोलीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना दाखवले काळे झेंडे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवत दाखवले काळे झेंडे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपूर दौऱ्यावर. जनसंवाद कार्यक्रमाला बावनकुळेंची हजेरी. कार्यक्रमामध्ये जनतेची दिशाभूल झाल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी शेतीची केली पाहणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांकडे मांडलं गारहाण. वर्ध्याच्या हिंगणघाटमधल्या दिंडोडा प्रकल्पग्रस्त नागरिकांचा मोर्चा. रखडलेल्या 240 कोटींच्या प्रकल्पाची नागरिकांची मागणी. युरोपमधल्या अनेक प्रमुख विमानतळांवर एकाच वेळेला मोठा सायबर हल्ला. हल्ल्यामुळे विमानतळावरील चेक इन आणि बोर्डिंग प्रणाली पूर्णपणे ठप्प. शेकडो उड्डाणं झाली रद्द. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.